जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती शिक्षण विभाग खेड, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लव्हेल आणि जिल्हा परिषद शाळा नवीन नंबर 1 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53वे खेड तालुका विज्ञान प्रदर्शन पद्मश्री डॉक्टर के.एच. घरडा विज्ञान नगरी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आजपासून सुरू झालंय। या प्रदर्शनात खेड तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातून तब्बल 210 विज्ञान प्रतिकृतींनी सहभाग नोंदवला असून विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे विज्ञान नगरी परिसर गजबजून गेलाय। कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी किरण लोहार, घरडा फाउंडेशनचे विश्वस्त सतीश वेंगोली, GITचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद पाटील, गट शिक्षणाधिकारी विजय बाईत उपस्थित होते। घरडा विज्ञान नगरीत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून शेकडो विद्यार्थ्यांनी केवळ प्रतिकृती सादर केल्या नाही तर विविध मॉडेल्सची पाहणी करण्यासाठीही गर्दी केली। विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढवणारे हे प्रदर्शन उद्याही सुरू राहणार आहे। घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आज विज्ञान प्रदर्शन लागलेलं आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे। खूप मुलं आलेले आहेत। बाईत साहेबांचे धन्यवाद आणि तुम्ही व्हिडिओग्राफी करत असल्यामुळे तुमचे धन्यवाद। आपल्या खेड तालुक्याचं 53वे हे विज्ञान प्रदर्शन आहे। वर्षभरामध्ये विज्ञान प्रदर्शन संबंधी अनेक उपक्रम सुरू असतात, परंतु प्रतिकृती सादर करणे हा जो महत्त्वाचा भाग आहे तो या दिवशी सुरू झालेला आहे। 3 तारखेला काल मांडणी झाली, आज 4 तारखेला उद्घाटन आणि उद्या 5 तारखेला बक्षीस वितरण आणि समारोप असेल। आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सन्माननीय मंत्री महोदय योगेशदादा कदम साहेब उपस्थित होते, त्याचबरोबर अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती। विशेष करून या घरडा इन्स्टिट्यूटचे विश्वस्त हे सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित होते। तर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव, सर्व आमचे क्षेत्रीय अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, माध्यमिक शाळांचे शिक्षक संघटनांचे अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटनांचे अध्यक्ष अशी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होती। आजच्या या उद्घाटनाच्या दिवशी आम्ही सकाळी नोंदणीचा आढावा घेतला असता 210 प्रतिकृती या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत। प्राथमिक आणि माध्यमिक अशा 2 गटामध्ये ह्या प्रतिकृती मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काही पॅथॉलॉजी लॅबमधले सुद्धा आपल्याकडे शिक्षकांच्या वतीनं प्रतिकृती मांडलेल्या आहेत। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या 9 प्रतिकृती या ठिकाणी मांडलेल्या आहेत। शासनानं त्यांना संधी दिलेली आहे यावर्षी, त्यामुळे 9 प्रतिकृती दिव्यांग विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी आपल्याकडे मांडण्यात आलेल्या आहेत। त्यासाठी आम्ही स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आलेला आहे। विशेष करून आम्ही पाटील सर आणि त्यांची संस्था या शाळांना अशासाठी धन्यवाद देऊ की आम्हाला अल्प कालावधीमध्ये त्यांनी या ठिकाणी या प्रिमायसेसमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली। तिथल्या भौतिक सुविधा जर एकंदरीत पाहिल्यात तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी वर्गखोल्याही आम्हाला उपलब्ध करून दिल्या। त्यासाठी लागणारं फर्निचर, टेबल सुद्धा त्यांनी चांगल्या उपलब्ध करून दिलं। विशेष म्हणजे या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जेवढे आमचे विद्यार्थी सहभागी आहेत या विद्यार्थ्यांसाठी सकाळचा अल्पहार आणि दुपारच्या वेळेस सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना येणाऱ्या उपस्थित सर्व मान्यवरांना जेवणाची भोजनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे।